हे आमच्या आदेशानंच झालं. कारण हे जो विषय आहे, ह्या विषयाचं गांभीर्य जर तुम्ही घेतलं तर बघा, क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरलं जातं, ती गाडीची स्पीड कमी होते, गाडी स्लो चालतोय, त्याच्यामुळे अपघात होतात, ट्रॅफिक होतोय. हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं, आमच्यावर आले. तर त्यामुळे जर कोणाला त्रास होत असेल, जे कोणी राजकीय नेते असतील, त्यांनी उलट आम्हाला सपोर्ट केलं पाहिजे. त्यांनी आणून कोणाला तरी त्यांच्या पुतण्याला फोन करायचं, बोलायचं, हे उचकटदाबी किंवा हे आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत असतं तर चुकीचं आहे. कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो. आणि पुढचा स्टेप आहे, माझं कालच बोलणं झालंय, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांशी माझं बोलणं झालंय. पुढच्या आठवड्यात आमची मीटिंग आहे. ही कायदा जे आहे, कारण त्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन सहआयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे का परमिट आणि फिटनेस रद्द करणे हे आमच्या हातात नाही आहे. पण मी आज सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर हे कायदा बनवण्याला भाग पाडणार आम्ही. येणारा पावसाळी अधिवेशनमध्ये मी हा विषय घेणार आहे. त्या सन्माननीय दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. ते बोलले ठीक आहे पूजारीजी, पुढच्या आठवड्यात तुम्ही या, जे काय असेल सगळे विषय घेऊन या असा. आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही घेतलेलं. आता तुम्ही म्हणता म्हणजे वाळूचे आहेत, ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले, काही ठिकाणी तर तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातल्या. सगळं डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्ष नेत्यासमोर बसणार आहोत. आणि आमची जी संघटना आहे लोकहितासाठी उतर, आम्हाला पण माहिती आहे आणि सगळे पत्रकार बांधवांना माहिती आहे याच्यामध्ये काय ह्याच्यात किती मोठा आर्थिक साटेलोटा आहे लोकांचा. हेच सर्रासपणे चालू आहे. एक गाडीचा एक महिन्याला 17,000 रुपये त्याला द्यावा लागतोय. तरी विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल बुडतो. आता एक बांधव विचारले, पत्रकार बांधव, काय ओव्हरलोड, आम्ही सगळे बघितलंय. एका गाडीमध्ये 14 क्युबिक मीटर जायचं, तिकडे ते लोक 23 क्युबिक मीटर घेऊन जातात. कारण ती बॉडी लेवल गेली तर तुमच्या बरोबर आहे, बॉडीच्या वर जे असते ते 25% बॉडीच्या वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे. म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जे विषय घेतले, त्यांचे सहकारी सगळे जे विषय घेतले, त्यांना आम्ही सगळं मिळून एक मीटिंग घेऊनच हे केलेलं आहे. आणि आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास म्हात्रेजी आम्ही सगळे मिळून केलंय. म्हणून पत्रकार बांधवाला आमची विनंती आहे, या लढ्यामध्ये साथ द्या आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे मी सांगतो. प्रमुख मांगनी थे कि ये ओवरलोड जो गाड़ियां चल रहे उनके ओनर्स पे गुना दाखिल होना चाहिए, परमिट और इनके फिटनेस रद्द होना चाहिए। तो ये दोनों चीज को उन्होंने कुछ मेरे को लिखित में नहीं दिया, उन्होंने सिर्फ यही बताया कि ये ओवरलोड गाड़ियां पे हम लोग सिर्फ उनके जो ड्राइवर है उनका 3 महीने के लिए हम लोग लाइसेंस सस्पेंड करते। तो मैंने वो चीज पे वही उत्तर दिया उनको कि मेरा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण था, इसके लिए मैं और पुलिस प्रशासन नेहरू पुलिस स्टेशन ने हमें विनंती किया, इसके लिए मैंने ये उपोषण स्थगित किया, पर ये मेरा लड़ाई रुका नहीं है, इससे मैं सहमत नहीं हूँ। गोर गरीब ड्राइवरों का लाइसेंस रद्द होना है, ये कुछ कार्रवाई नहीं है, ओनर्स पे होना चाहिए। जो इलीगली गाड़ी जो ओवरलोड डंपर जो चल रहे हैं ओनर, उन पे कार्रवाई होना चाहिए और उनके परमिट और उनके फिटनेस ये दोनों चीज रद्द होना चाहिए। लिखित में पत्रक दिया उन्होंने कि ड्राइवरों का 3 महीने के लिए लाइसेंस हम लोग सस्पेंड कर, बस उतना ही दिया सर। आंकड़ा नहीं बताया, उन्होंने बोला कार्रवाई वो कर रहे, ये चीज मैं नहीं बोलता वो नहीं कर रहे कार्रवाई, इसके लिए गाड़ियां कम दिख रहा है। और वो गाड़ी के डंपर ओनर्स लोगों ने दूसरा रास्ता निकाला है, अटल सेतु से अभी गाड़ी जाए, जो पहले साइन पनवेल अपने हाईवे से जाते थे, अभी वो अटल सेतु से जा रहे और रात को साइन पनवेल से जा रहे। परिवहन विभाग का लापरवाही है। और मैंने वो अटल सेतु पनवेल में आने की वजह से मैंने पनवेल आरटीओ को भी निवेदन दिया है कि आप भी इस पर कुछ ध्यान दीजिए और इस पर कार्रवाई करिए, नहीं तो 15 दिन में आप